नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय. मित्रांनो, इयत्ता 6वीचा विषय असणार आहे समाजशास्त्र. हा सराव पेपर आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे मित्रांनो, त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा आणि परीक्षेत चांगले गुण मिळवा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण असणार आहेत 4. त्यातलं पहिलं आहे मित्रांनो, टिंबटिंब हे द्विमितीय असतात. उत्तर, नकाशे हे द्विमितीय असतात. त्यातलं दुसरं आहे, टिंबटिंब येथे गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो. उत्तर, बांगलादेश येथे गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो. तिसरं आहे, आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात. उत्तर, आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. चौथा आहे मित्रांनो, नांगरलेल्या शेतीचा पुरावा टिंबटिंब येथे मिळाला. उत्तर, नांगरलेल्या शेतीचा पुरावा कालिबंगन येथे मिळाला. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण असणार आहेत 4. त्यातलं पहिलं आहे मित्रांनो, इतिहास म्हणजे काय? उत्तर, मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. प्रश्न 2. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? उत्तर, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोणत्या आकाराच्या होत्या? उत्तर, हडप्पा संस्कृतीतील मुद्रा चौरस आकाराच्या होत्या. प्रश्न 4 आहे, अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते? उत्तर, अक्षवृत्त व रेखावृत्त मिळून पृथ्वीगोलावर वृत्तजाळी तयार होते. प्रश्न 3 आहे मित्रांनो, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते, रेखावृत्ते दाखवता येतील. तसेच पृथ्वीगोलावरील भूभाग, देश, बेटे, सागर, महासागर इत्यादी बाबी दाखवता येतील. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 2 आहे, समाज कसा तयार होतो? उत्तर, सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, बालके, मुले मुली यांचा समावेश समाजात असतो. आपली कुटुंब हे समाजाचा एक घटक असतो. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. कामासंबंधी परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. काही समान उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हाच त्याचा समाज बनतो. प्रश्न 3. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर, मानवी समाज जेथे राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते. आहार, वेशभूषा, घर, बांधणी, व्यवसाय यासारख्या बऱ्याच गोष्टी या त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. प्रश्न 4 आहे मित्रांनो, खालील साधनांची मौखिक, लिखित व भौतिक यात वर्ग. तर बघा, भौतिक साधने आहेत मित्रांनो, मातीची भांडी, मणी, नाणी, स्तूप. लिखित साधने आहेत प्रवास वर्णने, वैदिक साहित्य, शिलालेख, ताम्रपट, पुराण ग्रंथ. आणि मौखिक साधने आहेत पोवाडा, ओवी, लोककथा, भजन. तुम्हाला जे वरती नावं दिलेली आहेत त्यामधून ती वेगवेगळी करून गटात लिहायची आहे. पुढचा ब प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. अक्षवृत्त व रेखावृत्त. तर बघा, त्यांचे वैशिष्ट्य, अक्षवृत्त असतात वर्तुळाकार, रेखावृत्त असतात अर्धवर्तुळाकार. अक्षवृत्तांचं माप आणि अंतर, प्रत्येक अक्षवृत्तामध्ये माप वेगवेगळे असते, तर रेखावृत्तामध्ये माप हे सारखे असते. दिशा आणि संबंध, 2 अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असतेच, म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांपासून समांतर असतात. तर रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर, तर दोन्हीही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.